नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यावर एक संकट कोसळलं आणि सह्याद्रीची दरड कोसळून एक गावच मातीमध्ये गुडूप झालं. यावेळी सगळाच महाराष्ट्र हळहळला, कारण पुणे जिल्ह्यातलं माळीण डोंगराच्या उदरात गडप झाल्यानंतर इर्शाळवाडी हे एक नवं गाव जे इर्शाळगडाच्या पायथ्याशी आहे ते गुडूप झालेलं होतं. थोडीशी झोप लागलेली असतानाच हे सगळं संकट यावं हे त्यापेक्षा दुर्दैवी. जे गावाबाहेर गेले ते वाचले आणि गावातल्या अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागला, मृत्यू पडावा लागला. मला या सगळ्या दुर्घटनेत एक गोष्ट आशादायक दिसली, ती म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत. या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो रोल निभावलाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे. एकीकडं घरघुसे घर बसे नेते आम्ही बघितलेले असताना घर सोडून देऊन पडत्या पावसात चिखल तुडवीत डोंगर चढत हा माणूस इर्शाळवाडीत पोचला होता. म्हणूनच आज मुक्तकंठानं एकनाथ शिंदेंची प्रशंसा करतोय. कौतुक वाटतंय. कोणताही संकोच नाही, कोणतीही लाज नाही, अपराधीपणाची भावना नाही की विकले गेल्याचा भाव नाही. राज्यातील राजकारणी एखादी कृती चांगली करत असतील तर ते चांगलं झालंय असं म्हणायची सवय प्रसार माध्यमांना, समाज माध्यमांना लागायला हवी. यासाठीच हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय. म्हणूनच याचं शीर्षक मी ठेवलंय, सह्याद्रीत भिजणारा एकनाथ. भिजलेला सह्याद्री असं नाव अनेकांना मिळालं. भिजलेला सह्याद्री पावसात भिजतो आणि 6 फुटापेक्षाही कमी उंची असून 6000 फुटाच्या सह्याद्रीची बरोबरी करायला लागतो. पावसात भिजलेला सह्याद्री महाराष्ट्रानं काही पहिल्यांदा बघितलेला नव्हता, पण तरीही स्टेजवर उभा असलेला व्यक्ती पावसात भिजला की त्याला पावसात भिजलेला सह्याद्री म्हणून मार्केटिंग करणाऱ्यांना जो संकोच वाटला नाही, तो एकनाथ शिंदेंचा कौतुक करताना मला कशाला बरं वाटावा. दोन नेत्यांच्या भिजण्यातला एक फरक आहे. शरद पवार साताऱ्याच्या सभेमध्ये आपल्या पक्षाला मत मागायला भिजले. आपल्या पक्षाला मत मागायला भिजले. जनसामान्यांच्या समोर एक खासदार माझ्या पदरात टाका म्हणून भिजले. छत्रपतींच्या वंशातल्या लोकांचा पराभव करावा अशी विनंती करायला पावसात भिजले. शरद पवार येवल्यात पावसात भिजले. ते माझ्याशी द्रोह करून निघून गेलेल्या पुतण्याला आणि पुतण्यासोबत भुजबळांना धडा शिकवा म्हणून पावसात भिजले. पुन्हा माझ्या पक्षाच्या मागे उभे राहा म्हणून पावसात भिजले. म्हणजे शरद पवारांनी पावसात भिजण्याचं कारण होतं कोणाची तरी वाट लावा किंवा माझ्या पक्षाला मत द्या. दोन भिजण्यातला फरक लक्षात घ्या. मला त्यासाठीच बोलावं लागतंय. आणि ज्यांना मी एकनाथ शिंदेंचं कौतुक करतोय म्हणून आक्षेप असेल ना, त्यांनी शरद पवारांच्या भिजण्याचं कौतुक कशासाठी केलं होतं त्याचं उत्तर द्यावं. शरद पवार कोणाला तरी पाडायला आणि आपल्या पक्षाला मत मागायला भिजत होते. एकनाथ शिंदे इर्शाळवाडीच्या डोंगरावर पावसात भिजत होते. ते मत मागायला नव्हे, कोणाची वाट लावायला नव्हे, तर इर्शाळवाडीत नैसर्गिक प्रकोपानं अडचणीत सापडलेल्या, संकटाची मालिकाच कोसळलेल्या ग्रामस्थांना उभं करायला. वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घरात बसून महाराष्ट्र चालवत होता. वर्षभरापूर्वी काही झालं की फेसबुक लाईव्ह, काहीही झालं की फेसबुक लाईव्ह. रात्री 10:30 घटना घडते. 11:30-12च्या सुमारास ती शासकीय यंत्रणेला कळते.
ही घटना कळल्याबरोबर मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतात आणि भल्या पहाटे निघून, म्हणजे पनवेल पासून 40 किलोमीटर तर मुंबई पासून 80 किलोमीटर असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री पहाटे 7 वाजता पोहोचतात. सकाळी म्हणूया, पहाटे जास्तच होईल. सकाळी 7 वाजता पोहोचतात आणि नुसतं पोहोचतात नाही, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतोय हे चालत असताना. ईर्षावाडीच्या डोंगरावर मुख्यमंत्री चालत चालत जातात. तो भाग दुर्गम आहे, गाडी जात नाही, मुख्यमंत्र्यांचा ताबा पोचत नाही, मुख्यमंत्र्यांना जाता येत नाही, असलं काहीही न बोलता एकनाथ शिंदे सकाळी उठून डोंगर दऱ्या तुडवत अवघड वाटेनं रिपरिप पडणाऱ्या पावसात आपल्या सगळ्या मदतीचा फौजफाटा घेऊन जातात. मदतीचा फौजफाटा घेऊन गेलेत हे दाखवण्यासाठी मला अजून काही व्हिडिओ दाखवावे लागतील. बघा, शाळेमध्ये मुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय सहाय्यता कक्ष आलेल्या रुग्णांवरती उपचार करतोय. तिथे लोकांना तपासतोय, लोकांचे आशीर्वाद घेतोय, धीर देतोय. ही सगळी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोबत लावून धरली आहे. नुसतं मुख्यमंत्रीच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी देखील हजर होते. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे तिथे धावल्या. मी रायगडच्या पालकमंत्री यासाठी म्हणतोय की अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरीही त्याच होण्याची जास्त शक्यता आता दिसतीये. गिरीश महाजन दुसरे मंत्री तिथे धावलेत, दादा भुसे तिथं धावलेत. मंत्रिमंडळातील उदय सामंत आहेत, 4 सहकारी तिथे तात्काळ धावून गेलेत. मुख्यमंत्र्यांच्याही आधी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी तिथं होते आणि पाठोपाठ चिखल वाट तुडवत मुख्यमंत्री तिथे पोहोचलेले होते. घरबसे आणि घरघुसे अनेक पाहिलेत. लोकांच्या घरात जाऊन त्यांना मदत करणारा एकनाथ सापडला, याचं कौतुक आहे. एक मुख्यमंत्री असा निर्माण होतो महाराष्ट्रामध्ये की जो लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करतो, याचं कौतुक करायला पाहिजे. घटना दुर्दैवी आहे, नैसर्गिक आपत्ती आहे आणि अशी नैसर्गिक आपत्तीची अनेक संकट महाराष्ट्रावर आलीत, ती झेललीत, महाराष्ट्रानं सहन केलीत. पण अशाही स्थितीमध्ये आपल्या राज्यातील नागरिकांना धाडस देण्यासाठी, त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तळ ठोकून उभा असतो. काही फोटोग्राफ्स तुम्हाला मी दाखवतोय. मुख्यमंत्री पावसात भिजतायत, लोकांशी संवाद साधतायत, कधी रेनकोट आहे तर कधी नाही, लोकांना बोलतायत. हे सगळे फोटोग्राफ्स तुम्ही बघताय, ज्या फोटोमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री प्रत्यक्ष कामावर आहेत हे दिसेल. याचं कौतुक नको करायला की अजूनही त्यांनाच पुन्हा त्या शब्दांनी बोलत राहायचं आहे, याचा विचार करायला हवा. म्हणूनच आज मी सुरुवातीलाच म्हणालो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मुक्तकंठानं प्रशंसा करायला आलोय. एकीकडं दुसऱ्याला गद्दार म्हणणारे, खोकेवाले म्हणणारे आपल्यावर वेळ आली तेव्हा घरात बसून कारभार बघत होते आणि दुसरीकडं लोकांच्या संकट आलेल्या घरात जाऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मदत करतोय, तिथे जाऊन प्रत्यक्षात काम करतोय. ही गोष्ट आशादायक एकनाथ सापडला असं वाटावे अशी नाहीये. भिजणारे अनेक पाहिलेत, स्वतःसाठी लोकांची वाट लावण्यासाठी, पण जनतेसाठी भिजणारा एक नेता अजून असा बघतो आहे ज्यामुळं अजूनही आशा जिवंत आहे असं म्हणावं लागेल. म्हणूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक करून त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. आपल्यालाही असंच वाटत असेल तर आपण लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये आपल्या भावना नक्की व्यक्त करा. धन्यवाद.